भगवान की जय। श्री ओंकारेश्वर भगवान की जय। श्री ओंकारेश्वर भगवान की जय। महादेव हर हर महादेव हर हर महादेव की जय। श्री ओंकारेश्वर भगवान की जय। श्री ओंकारेश्वर भगवान की जय। महादेव हर हर महादेव। हर हर महादेव। मी गणेश चौधरी, श्री ओंकारेश्वर महादेव मंदिर, उल्कानगरी, छत्रपती संभाजीनगर येथे दत्तसेवा ही 2011 पासून मी या ठिकाणी करत आहे। मंदिराची स्थापना 2 ऑगस्ट 1989 या साली झालेली आहे। ओंकारेश्वर महादेव मंदिर हे उल्कानगरी या एरियामध्ये भव्य दिव्य परिसरात या ठिकाणी महिलांच्याच करून सगळा कार्यक्रम या ठिकाणी राबवला जातो। या ठिकाणी अध्यक्ष सौ स्नेहलता दामोदर ठाकूर या आहेत आणि इथे सगळा पूजापाठ महिला वर्ग हा अत्यंत कुशल आणि सफाईपणे कार्यरत आहे। आज विष्णूचा 24 मे विष्णूमूर्तीचा वर्धापन दिवस आहे। त्यानिमित्त आज अभिषेक आणि प्रसाद या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि त्यात भरीभर म्हणजे अधिक महिन्याचं हे पुण्य आम्हाला त्यात या निमित्तानं प्राप्त झालेलं आहे। भाविकांना या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेऊन प्रसादाचा त्यांना लाभ घ्यावा। श्री ओंकारेश्वर महादेव मंदिर येथे वर्षातील 35 कार्यक्रम या ठिकाणी राबवले जातात। 17 मूर्त्या आणि 35 कार्यक्रम या ठिकाणी वर्षभर सर्व संत आणि मूर्ती यांचे उत्सव या सर्व महिला उत्स्फूर्तपणे कार्यक्रम राबवतात। आज वर्धापन दिनानिमित्त सकाळी 8:30 वाजता अभिषेक, विष्णुपूजा आणि नंतर प्रसाद। गणेश चौधरी, मी 2014 पासून मंदिरात कार्यरत आहे। मी आज गाभाऱ्यामध्ये महादेवाची सेवा करते आणि 4 उत्सव आहेत माझ्याकडे वर्षाचे। मंदिराच्या निर्माणपासून पूजा वगैरे हे नाही, सगळं मी 2014 पासून। अच्छा, ते सगळं कार्य महिलाच बघतात, तर हो। काय कार्यक्रम होत आहे? आता दत्त जन्मोत्सव असतो, गुरुपौर्णिमा असते, विष्णूचं तर हे वर्धापन दिन, नवरात्र, सगळं शिवरात्रीचा मोठा उत्सव असतो आमच्याकडे। भक्तांना या निमित्ताने काय आवाहन करणार? भक्तांना सेवेत सहभागी होऊन अध्यात्मात वळण्याचा प्रयत्न आमचा। बियाणी ओंकारेश्वर महादेव मंदिर महिला विश्वस्त मंडळाची सहसचिव आहे, जनसंपर्क अधिकारी आहे आणि इथं आध्यात्मिक लाभ ग्रंथालय जे चालवलं जातं त्याची पण उपाध्यक्ष आहे। ह्या मंदिराची स्थापना 1989 पासून झालेली आहे, 2 ऑगस्ट। हे मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे संपूर्ण मंदिर महिलाच चालवतात आणि महिलाच यांच्या ट्रस्टी आहेत। मंदिरात वर्षभर कार्यक्रम असतो। मंदिरात 35 ते त्यापेक्षाही जास्त कार्यक्रम होतात। प्रत्येक मूर्ती, प्रत्येक जयंत्या, प्रत्येक मूर्तीचा उत्सव साजरा केला जातो आणि विशेष हे आहे की प्रसाद फक्त महाशिवरात्रीला किंवा महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशीच मंदिराकडनं असतो। वर्षभरात भक्तांकडनं प्रसाद असतो आणि इथली पद्धत अशी आहे की जे आत्ता हयात नाहीत किंवा आहेत त्या सर्वांनी प्रत्येक उत्सवाचे किंवा त्यांच्या दैवताचे इथे एफडी ठेवलेल्या आहेत, त्या व्याजातूनच हा प्रसाद होतो आणि चोखपणे याचा कारभार सांभाळला जातो। आणि मंदिराच्या अध्यक्षा सौ स्नेहलता ठाकूर याचं नित्य म्हणजे आमचं अवलोकन हे करून घेतात की आम्ही काय करतो काही नाही वगैरे असं सगळं विचारतो।
त्या व्यक्तिशः इथं उपलब्ध असतात सगळ्यांसाठी.